मोरेश्वरचा आक्षेप आहे. बुधाशाही तुमच्या गणामध्ये ढंग नाही, तुमच्या गवळणीमध्ये ढंग नाही, तुमच्या गाण्यात ढंग नाही. शाहीर मोरेश्वर फेर करून चालला गेला. इथं लिहून दे तुझी गण आणि गवळण आणि मी लिहून देतो. आणि जो कवित्व करणार असेल त्याने जर माझी कवित्व जर नापास केलं तर शायरी हारली. तुझ्या गवळणी म्हणजे काय ढंग आहे का? शाहीर मोरेश्वर दुसऱ्याला म्हणते. माझ्या गवळणीमधील शेष शब्द आहे या देशावर आधारित आहे, जीवनावर आधारित आहे. आज 4थ्या वर्गापासून मी गाणे लिहून राहिलो. 7,000 गाणे माझे बनवून झाले. आणि भजन किती गाणे बनवणार का तू? आता यानं गाणं म्हटलं तमाम. तुला हिंदी बोलता येते शाहीर मोरेश्वर? तुला हिंदीचे वर्ड समजते? तमाम म्हणते मराठीमध्ये. बैताड एंगाड फुकण्या हिंदी समजते तुला? प्रवेश परीक्षा हिंदी पास केलेला आहे मी. तुम्हाला लोक शिकवू. गाण गवळण तुला म्हणता येते? मार ओरडू ओरडू म्हणलास. देवा धर्माची पूजा कशी केली जाते? शिनी आज भक्तिगीत ऐकतेस किती शांततेचे भक्तिगीत राहतात. देवाला पूजा करायची आहे, स्मरण करायचं आहे, पावन करायचं आहे, शांततेने पूजा केली पाहिजे असं संगीताचं म्हणणं आहे. संगीताचा अभ्यास कर. संगीताचा अभ्यास मी केलेला आहे. तुला किती ज्ञान आहे का कवडीचा? स्वतःला शहाणा समजते म्हणजे बुधा शाहीर तो पहिला नाही राहिला. शाहीर मोरेश्वर आपली शायरी बंद कर. तुझा आवाज नाही चालून राहिला. तुझा आवाज चालून नाही राहिला. दम घेऊन राहिला, खोकलतेस. शायरी बंद कर. कलंगीमध्ये तू कलंक होशील, लक्षात ठेव. ये बुधा शाहीर आज भी दम आहे. कातील आताही आहे. मी आपल्या वयीचा विचार करतो. 73 मध्ये आहे आता चालू. तू मला शिकवते का मोरेश्वर? आजपर्यंत मला नाही बोलला शाहीर मोरेश्वर. आजपर्यंत नाही बोलला. आता काऊन बोलला? याच्या अकलेमध्ये फरक पडला. याची वय जशी जशी होऊन राहिली तसं तसं आता हा बोलतो. हा अकलेचा कारण म्हणजे वयचं कारण. जसा माणूस म्हातारा झाला तर चिडचिडपणा जास्त होतो. म्हातारा झाल्यावर त्याला सुचत नाही काय. स्मरण शक्ती तुमची गेली शाहीर मोरेश्वर. बोलण्याची स्वतःला समजवणारा मोठा भाग. कोणता इतिहास गावला का? मागच्या वर्षीचं गावतो म्हणते. का गावलास तू? आणि आता हे प्लॉटिंग काढलं. हे प्लॉटिंग जनजागृती हो. फोकणाड्या काही लोकांना शिकवणारा चुटिया बनवून राहिला. तुझ्या पार्टीचा रंग गेला जेव्हा छोटू मास्तर होता आणि श्रीहरी होता तेव्हा तुझी अदाकारी वेगळी होती. फक्त तुझे गँगस्टर वर शान आहे. तू यात काही ढंग नाही राहिला. शेर तरी तुला म्हणता येते. आवाज कधी गाणा कसा म्हणावा? जेव्हा स्वर लागत असेल तर तो गाणं म्हणावा. चांगल्या संगीतकाराला विचारून घे. चांगल्या संगीतकाराला आवाज पुरत असेल तर गाणं म्हणा, ना तर म्हणून नाही. मी गाणं नवीन का नाही बनवा? आजकाल सिनेमा निघून राहिले रिमिक्स सर्व. चाळी बरोबर नाही. गायक गेले. सोनू निगम गेला, सुरेश वाडकर गेला, कुमार सानू गेला, उदित नारायण गेला, किशोर कुमार गेला. यांचे गाणे बरोबर येत होते. आता हे नवीन गायक निघाल्यामुळे सारा सत्यानाश झाला. चांगला शिकून जा. तुला किती वेळ मी शिकवलं गाणं कसा म्हणावा, कसं म्हणलं जाते. मार सांगून राहिला लोकांना. कलंगीला कलंग लावून राहिला. इथे कलंगीवाले असतील. मुझको कोई कलंगीवाले से लेने नहीं, ये बुधा है. ना समझने वाला. देखे मेरी शेर शायरी. आणि तुझ्या बरोबर अजून कमला
कार्यक्रम आहे.